रामकृष्ण हरी मंडळी, तर सगळ्यांना जय शिवराय. तर बघू शकताय आपण आलोय आज पैठण लिकीज काढायला. इथं आपली लिकीज झालेली ट्रॅक्टरच्या आहे ना, पैप फुटला फणानं. तो पैप आता लिकीज काढायचा आहे. तर अशा प्रकारे आता शेड आहे, वावर आहे आपलं. आता आवणीचं काम चालू आहे, थोडं राहिले, 2 वावर राहिले आपले. तर आता आपण लिकीज काढतोय, तुम्ही बघू शकता. हे वावर राहिले अर्ध आणि खालचं राहिले, एखादं समोर राहिलं. आपण लिकीज काढतोय. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आता एक पाण्याचं आहे ना, आपण हे कापून घ्यायचं. काढाय सोपी वरचीवर आहे. पावसाळा म्हणला का आवडत आले. एक नदीला लिकीज झाली, ती काढून आलो. आता ही काढतोय. ट्रॅक्टरचा फण लागल्यामुळं 1-2 फूट पैप गेला फुटो. मंडळी, आता आपण आलो माऊलांच्या मंदिराकडे. हे बघू शकता मंदिर येतं. तर आपण जवळ गेल्यावर काढला नाही, थोडा पाऊस चालू होता. तर बघू शकता इथं भाताला वाळाला किती पाणी आहे. वाळाच्या साईडनं आलेलो आहे. 2-3 साईडचं पाणी येते. बघू शकता किती पाणी. आणि इकडं खाली नदी आहे, म्हणजे नदीला जातं आपण वगैरे बघू शकता. अशा प्रकारे समोर दिसली नदी आहे. ते माऊला मुसोबाचं मंदिर आहे. तिथं आलो तर आपण नारळ फोडायला.
प्रकारे रस्ता आहे. रस्त्यातून पायी आलो आपण. भात शेती. थोडा पाऊस उघडून गेला आता, कमी झाला थोडं प्रमाण. इथे जास्त पाणी वाढलं. एक नदी दिसते बघू शकता खाली, दारनगर. भरपूर लांब आहे. रोप बघू शकता भाताचा उरलेला रोप. आता बऱ्यापैकी पाहुणी होत आलेली. आता हा आपल्याला वरती घराकडे जाण्याचा रस्ता. हे बघू शकता ते एकदम मंदिर आहे. लय चिखल आहे. चिखलातून प्रवास करत तिकडून शक्य होता, पण आता ते भात लावल्यामुळं इकडे यावं लागतं. समोर दिसतं ते व्हाईट पत्रे दिसत नसेल आता. वरती दिसते ते आपले घर दिसलं नाही आपल्याला एवढं. चिखलाचा रस्ता आहे. त्या रस्त्यानं जायचं. वरती गेलं का थोडं भांगण जावं लागेल. रस्ता लय लांबून आहे. 1 किलोमीटर रस्ता वाढतो. याला जपानी पद्धत म्हणतात बघा. एका सरी दिसली का याला जपानी पद्धत म्हणतात. रोप कमी लागतं लावा. बघू शकता हे शिंदळाचं झाड. खजूर सारखं शिंदळ आहे ते. ओली खजूर कशी राहते तशाच प्रकारचं आहे. हाच तो वाळा आपण आता तिथं पहिल्यांदा बघितला ते.